नमस्कार, माझ्या काव्य जान्हवी या चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपलं स्वागत करता करताच मी आपल्याला सांगते की मी आज पावसावर एक कविता सादर करणार आहे. माझी नाहीये, कविवर्य अशोक बागवे यांची आहे. आणि त्यानंतर एक कविता सादर करणार आहे ती कविवर्य मंगेश पाडगावकर यांची आहे. तर प्रथम मी अशोक बागवे यांची कविता सादर करते. पाऊस पडतो तेव्हा पाण्याला कोवळं लहानपण येतं. पाऊस पडतो तेव्हा पाण्याला कोवळं लहानपण येतं. पाऊस पडतो तेव्हा गाण्याला हिरवं शहाणपण येतं. पाऊस पडतो तेव्हा पक्षी आपले पंख विसरतात. पाऊस पडतो तेव्हा पक्षी आपले पंख विसरतात. पाऊस पडतो तेव्हा रोज रात्री चंद्र घसरतात. पाऊस पडतो तेव्हा रोज रात्री चंद्र घसरतात. पाऊस पडतो तेव्हा हंबरतात ढगांच्या गायी. पाऊस पडतो तेव्हा हंबरतात ढगांच्या गायी. भरून आलेलं आचळ भरून आलेलं आभाळ तर माझं नाही. भरून आलेलं आचळ आभाळ म्हणतं माझं नाही. पाऊस पडतो तेव्हा डोंगराला वाटतं थोडस फिरून यावं. पाऊस पडतो तेव्हा डोंगराला वाटतं थोडस फिरून यावं. पाऊस पडतो तेव्हा एकाकी तळ्याला वाटतं खोल खोल स्वतः बुडून जावं. पाऊस पडतो तेव्हा एकट्या एकाकी तळ्याला वाटतं खोल खोल स्वतः बुडून जावं. पाऊस पडतो तेव्हा झाडं भोळी अगदी भोळी वाटतात. पाऊस पडतो तेव्हा झाडं भोळी अगदी भोळी वाटतात. थेंबांच्या आरशात आपले केस विंचरत बसतात. थेंबांच्या आरशात आपले केस विंचरत बसतात. पाऊस पडतो तेव्हा चिमण्यांची शाळा असते नसते. पाऊस पडतो तेव्हा चिमण्यांची शाळा असते नसते. पाऊस पडतो तेव्हा कावळ्याला मात्र नवीन बांधकाम सुचते. पाऊस पडतो तेव्हा कावळ्याला मात्र नवीन बांधकाम सुचते. पाऊस पडतो तेव्हा फूल देठाशी उतू जाते. पाऊस पडतो तेव्हा फूल देठाशी उतू जाते. स्मशानातल्या चाफ्यातील मला सनई ऐकू स्मशानातल्या चाफ्यातून मला सनई ऐकू येते. पाऊस पडतो तेव्हा मी डोळे मिटून पाऊस बघतो. पाऊस पडतो तेव्हा मी डोळे मिटून पाऊस बघतो. पावसाआधी आणि पावसानंतर मीच नाही का बरसत असतो. पावसाआधी आणि पावसानंतर मीच नाही का बरसत असतो. अशी ही सुंदर कविता जिचं सुलेखन प्रकाश कोळ यांनी केलं. तिने आपल्या समोर सादर केली आहे. यानंतर मी कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या सूर आनंद घन या 2017च्या आवृत्तीतल्या ही आवृत्ती 2017ची आहे आणि अजित पराडकर यांनी प्रकाशित केलेली आहे. मुखपृष्ठ पद्मा सहस्रबुद्धे यांचं आणि छायाचित्र संजय पेठे यांचं आहे. माधव द भागवत माऊस प्रिंटिंग ब्युरो यांच्याकडनं हे प्रकाशित झालेलं पुस्तक आहे. एवढे सगळे डिटेल्स देण्यामागचं कारण की पुस्तक अतिशय सुंदर आहे. तुम्हाला आयडियल मध्ये दादरला नक्कीच मिळेल. मी तिथूनच घेतलेलं त्यामुळे हे पुस्तक घ्या. फक्त 80 रुपयात तुमच्या समोर आनंदाचा खजिना उभा राहणार. आणि ह्या पुस्तकातल्या कविता इतक्या सुंदर आहेत, इतक्या सुंदर आहेत, तुम्हाला पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतील. त्यामुळे संग्रही असावं असं एक पुस्तक आहे. या मेघांनो आभाळ भर या मेघांनो आभाळ भरा ह्या धरणीवर अभिषेक करा. या धरणीवर अभिषेक करा. शतधारांना ताल धरू दे अवकाशी ओंकार भरू दे. शतधारांना ताल धरू दे अवकाशी ओंकार भरू दे. वाहू दे सुखाचा पुन्हा झरा या मेघांनो आभाळ भर. सुकून गेल्या वनावनावर सुकून गेल्या वनावनावर सचिंत झाल्या मनामनावर. सुकून गेल्या वनावनावर सचिंत झाल्या मनामनावर. करुणेची संततधार धरा या मेघांनो आभाळ भरा. मातीवरती सरी झडू मातीवरती सरी झडू दे हिरवे हिरवे स्वप्न पडू. मातीवरती सरी झडू दे हिरवे हिरवे स्वप्न पडू दे. या उधळीत अमृत शुभंकरा या मेघांनो आभाळ भरा. या मेघांनो आभाळ भरा या धरणीवर अभिषेक करा. अशी ही या मेघांनो या शीर्षकाची कविता होती. तर एकाच विषयावरती दोन कवींना किती वेगळं वेगळं आणि तरीही एकसारखं असं सुचू शकतं हे मी
या दोन कवितांमधून दाखवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला कविता कशा वाटल्या हे मला नक्की कळवा. मी आपल्या अभिप्रायाची अभिलाषी आहे आणि हो, अ, जे काही अभिप्राय असतील, काही आवडलं नाही आवडलं दोन्ही सांगा. काही अपग्रेडेशन जर मला सादरीकरणामध्ये करायचं असेल, सादरीकरणात चांगलेपणा यावा म्हणून आणखीन काही भर पाडायची असेल तर तेही नक्की सांगा. मी आपल्या सगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियांचं स्वागत करते. फक्त भाषेची श्लाघ्यता पाळा. आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे हा माझा छोटासा प्रयत्न अधिकाधिक लोकांना आवडायला लागेल. आणि जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा नवीन कविता घेऊन आपल्या भेटीला येईलच. धन्यवाद.